गॅझेटियरची अंमलबजावणी एका महिन्यामध्ये केली जाणार आहे। हे हैदराबाद गॅझेटियर आणि सातारा गॅझेटियर नेमकं काय आहे आणि तुम्ही जर मराठवाड्यातले असाल तर तुम्हाला हैदराबाद गॅझेटियर अंतर्गत आरक्षण नेमकं कसं मिळेल जाणून घेऊयात। हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करणार, सातारा गॅझेटियरची एका महिन्यात अंमलबजावणी करणार। जरांगेंच्या दोन मोठ्या मागण्या मान्य। हैदराबाद गॅझेटियर बद्दल सरकारनं जीआरही काढलाय। हैदराबाद गॅझेटियर मधल्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा मराठा जातीचे कार्यपद्धती विहित करण्याबाबत असं म्हणत सरकारनं जीआर काढला। म्हणजे थोडक्यात आपल्या गावाला भाषा सांगायचं ठरलं, हैदराबाद गॅझेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे। बरोबर का? अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला पटलं का सगळ्यांना? अंमलबजावणी दिलेली आहे। आता दुसरा कळीचा मुद्दा, ते देत नव्हते पण आपण आपल्या हक्कावर ठाम होतो। सातारा संस्थानचं गॅझेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो। त्यांनी सांगितलंय सातारा संस्थान पुणे व संस्थान गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल। त्याचं कारण विचारलं त्यांना का जलद गतीने? त्यांचं म्हणणं थोडं काही त्या 2-3 विषयात औंधारी साताऱ्यात थोडं किचकट कायदेशीर त्रुटी आहे। जलद गतीने म्हणजे 15 दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी देतो म्हणजे ते आता बरोबर ना? अंमलबजावणी देतो म्हणजे हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारनं मान्यता दिली आहे, तर सातारा गॅझेटियरची एका महिन्यात अंमलबजावणी करणार असल्याचं सरकारनं सांगितलं। म्हणजे नेमकं होणार काय त्याआधी हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर काय आहे हे जाणून घेऊया। हैदराबाद गॅझेट हा निजाम काळातला 1918 मधला अधिकृत दस्तऐवज आहे। त्यामध्ये मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातल्या काही भागांशी संबंधित नोंदी आहेत। हैदराबाद गॅझेटियर मध्ये त्यावेळी मराठवाड्यातले औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी आणि धाराशिव हे जिल्हे होते। 1901 च्या मराठवाड्यातल्या जनगणनेनुसार मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दावा या गॅझेटमध्ये। त्यावेळी मराठवाड्यात 36% मराठा कुणबी लोकसंख्या होती। मराठवाडा प्रांतातली कुणबी जातीची लोकसंख्या 46,10,778 एवढी आहे। तर सातारा गॅझेट म्हणजे काय? तर सातारा गॅझेट हा सातारा जिल्ह्याशी संबंधित सरकारी अधिसूचना, नियम, आदेश आणि माहिती प्रकाशित करणारा अधिकृत दस्तऐवज आहे। यामध्ये सातारा जिल्ह्यातले जमीन व्यवहार, शासकीय योजना, निवडणूक अधिसूचना आणि इतर कायदेशीर बाबींची माहिती नोंदवली जाते। सातारा जिल्ह्यातील काही मराठा समाजाच्या नोंदी कुणबी म्हणून सातारा गॅझेटमध्ये असू शकतात आणि त्याचा उपयोग आरक्षणासाठी पुरावा म्हणून केला जाऊ शकतो। आता हे दोन्ही गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय झाल्यानंतर त्याचा मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। खरं म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्याकरता आमची सुरुवातीपासून तयारी होती, पण त्यातला महत्त्वाचा विषय असा होता की त्या ठिकाणी श्री मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी होती सरसकटची, त्याच्यामध्ये कायदेशीर अडचणी होत्या। हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे बघता अशा प्रकारे सरसकट करणं शक्य नव्हतं आणि विशेषतः आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की या संदर्भात ही वस्तुस्थिती त्यांच्या लोकांच्याही लक्षात आणून देण्यात आली। मंत्रिमंडळ उपसमितीची त्यांच्या जी काही त्यांची टीम होती त्यांनाही हे लक्षात आणून दिलं की
आपल्या कायद्याप्रमाणे आणि देशाच्या संविधानाप्रमाणे आरक्षण हे समूहाला नसतं, ते व्यक्तीला मिळत असतं आणि त्या व्यक्तीने ते क्लेम करायचं असतं. हैदराबाद गॅझेटियरमध्ये एक कायदेशीर अडचण आहे. हैदराबाद गॅझेटियरमध्ये केवळ लोकसंख्येचे आकडे आहेत, त्यात नावांचा उल्लेख किंवा स्पष्टता नाहीये. आता यावर सरकारनं काय म्हटलंय पहा. मराठा समाजातील भूधारक तसंच भूमिहीन तसंच शेतमजूर किंवा बटाईनं शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेतजमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दिनांक 13/10/1967 पूर्वी किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावं. या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारे व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती किंवा वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल. चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबद्दल निर्णय देतील. तर हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी कशी होणार या संदर्भात सरकारने दिलेली ही माहिती आहे. आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्यावर यात नेमक्या काय अडचणी येणार हे समोर येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.